बघा रिकामे बंद पडलेले खरेदी केंद्र सहकार मंत्र्याला दाखवा जरा। सहकार मंत्री झाले काटे बंद पडले आता काय। अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघच नाही तर लातूर जिल्हा संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये बारदाण्याअभावी सोयाबीन खरेदी केंद्रे बंद पडून आज 15 दिवस झालेले आहेत। अंधेर नगरी चौपट राज याचा प्रत्यय आज आमच्या लातूर जिल्ह्यातील आणि चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिसतोय। जिल्ह्याला महाराष्ट्राचं सहकार मंत्रीपद भेटलं। सहकार मंत्रीपद भेटल्यानंतर काय काय मिळेल या उत्साहानं लातूर जिल्हा, अहमदपूर तालुका, चाकूर तालुका खूप मोठ्या प्रमाणात या सहकार मंत्र्यांचं स्वागत केलं। पण स्वागत करून घरला परतेपर्यंतच लातूर जिल्ह्यातले सोयाबीन खरेदी केंद्रे बंद पडले। 15 दिवसापासून सोयाबीन खरेदी केंद्रे बंद आहेत। पण या ठिकाणच्या सहकार मंत्र्यांना हे खरेदी केंद्रे बंद पडल्याचं दिसत नाही। त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि शासनाला याची जाणीव करून देण्यासाठी आज एसडीएम मॅडम, उपविभागीय अधिकारी लटपटे मॅडम यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे, फॅक्स केलेला आहे, माहिती दिलेली आहे। जिल्हा मार्केटिंग अधिकारी सोमारे साहेबांना पण फोनवर आम्ही त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे। आणि विशेष म्हणजे 12 तारखेला हे खरेदी केंद्रे बंद पडणार आहेत। म्हणजे मुदत संपल 12 तारखेपर्यंत यांची खरेदीची मुदत आहे। 2 दिवस सुट्टीचे आता शनिवार रविवार म्हणजे जवळपास आता मुदत संपत आलेली आहे। आणि शेतकऱ्यांनी सोयाबीनचे भाव वाढतील या आशेवर 3 वर्षापासून सोयाबीन जपून ठेवलेला आहे। आज शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीमध्ये आहे। आता जी काही खरेदी झालेली आहे 10% सुद्धा शेतकऱ्याची सोयाबीन या खरेदी केंद्रावर गेलेलं नाही। आणि त्यात बारदाना नाही, आधीच दुष्काळ, त्यास फाल्गुन मास, असा हा प्रकार आज आपल्या या शेतकऱ्यांना भोगावा लागतोय। 3 वर्षापासूनचं सोयाबीन घरात पडून आहे, बारदाना नाही म्हणून खरेदी होत नाही आणि 12 तारखेला मुदत संपते। शासनाला आणि प्रशासनाला आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आणि निवेदनाच्या माध्यमातून हे आम्ही जाणीव करून देऊ इच्छितो की 12 तारखेला संपत असलेली मुदत ही 2 महिन्यानं वाढवून पुन्हा 2 महिने सोयाबीन खरेदी चालू ठेवावी आणि बारदाण्याअभावी बंद पडलेले केंद्र तात्काळ चालू करावे। अन्यथा या शेतकऱ्याच्या या न्याय्य मागणीसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। आणि रस्त्यावर उतरल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर याला संपूर्णपणे राज्य शासन आणि प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी।